ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। बाळासाहेब नाहटा हे सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। दरम्यान त्यांचे वकील राहुल जामदार यांनी संपूर्ण प्रकरणावरती नेमकी काय भूमिका मांडली आहे ते पाहूयात। प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांच्या विरोधात आणि यांच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे 2025 मध्ये एक FIR नोंदला गेला होता। सदर FIRच्या तपासामध्ये आता तपासाचा जो काही कार्यभार आहे तर तो पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे आणि या गुन्ह्यामध्ये प्रवीण कुमार नाहटा यांना तत्कालीन शिवाजीनगर न्यायालय पुणे येथे सेशन जज साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये नाहटांवरती असलेला जो आरोप होता तर तो 9.25 कोटीचा अपहार झाल्याचा FIR जरी असला तरी त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षाचे नाहटा यांच्या खात्यावरती केवळ आणि केवळ 80 लाख रुपये आलेले होते। सदर 80 लाख रुपयांची रक्कम जी ट्रान्सफर झाली होती ती आम्ही कोर्टाला अधोरेखित करून दिली आणि त्यातील काही पार्शियल रक्कम कोर्टाने भरून घेतली। उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्यांनी नाहटा यांना अवधी दिला आणि जामीन मंजूर केला होता। हा त्यांच्यावरती आरोप होता। बाकी 9.25 कोटीच्या संपूर्ण अपहाराच्या रकमेशी त्यांचा तसा तुर्तातुर्ती काही संबंध नव्हता। त्याच्यामध्ये त्या बाबतीत बोलण्यासाठी मी खूप सीमित आहे, कारण तो त्यांच्या लोकल राजकारणाचा पार्ट असेल। परंतु सध्या असं झालेलं आहे की MPIDचे अंतर्गत नोंदवले जाणारे गुन्हे आणि त्याच्यातून परस्परांवरती सूडबुद्धीचा होणारा प्रकार आणि त्याला काही प्रमाणात यंत्रणा बळी पडत असल्याचं आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसतं। कदाचित म्हणून लोकांच्या मनामध्ये असा समज निर्माण होत असावा। न्यायालय पोलिसांनी काय बाजू मांडली आणि न्यायालयाने आता काय आदेश दिले? मुळातच आर्थिक गुन्ह्याच्या बाबतीमध्ये MPID कायद्याच्या प्रोव्हिजन जर आपण पाहिल्या आणि त्याच्या मागचं लेजिस्लेटिव्ह इंटेन्शन जर आपण विचारात घेतलं तर हा कायदा आणि या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत तर त्या गुंतवणूकदारांच्या आणि ठेवीदारांच्या संरक्षणासाठी आहेत। मात्र बऱ्याच केसेसमध्ये एक लोकांच्या व्यावसायिक व्यवहारांमधील किंवा हितसंबंधांना संवर्धित करण्यासाठी त्याचा मिसयूज केला जातो आणि तसा काहीसा प्रकार आताच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये होतो आहे। आता याच्यामधले जे आरोप आहेत खरं तर हे सगळे कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत, परंतु तरी सुद्धा त्याला गुंतवणुकीचं आणि गुंतवणूकदारांच्या हिताचं असं एक वलय देण्याचा प्रयत्न झाला। परंतु नाहटा साहेबांच्या युक्तिवादामध्ये कोर्टाने सरकारी पक्षाची ही सगळी तथ्य ही आम्ही ज्या पद्धतीने खोडून काढली त्या सर्व युक्तिवादाला ग्राह्य धरून त्यांना अटकपूर्व जामीन या मॅटरमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला होता। त्यामुळे कुठेतरी प्रॉसिक्युशनची स्टोरी किंवा तपासी यंत्रणेची स्टोरी ही खोडण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत। न्याय तर त्यांना न्यायालयाने या अगोदरही दिलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जी हकीकत कोर्टाने ग्राह्य धरलेली आहे तीच आत्ताच्या अटकेच्या वेळेसही न्यायालय ग्राह्य धरल आणि न्याय व्यवस्थेवरती आमचा आणि नाहटांचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे न्याय मिळण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संदेह नाही। आता MPIDच्या तरतुदींअंतर्गत ज्यावेळेस अटक होते तर त्याच्या बाबतीतली एक सूत्रबद्ध पद्धत ही कायद्याच्या तरतुदींनुसार निर्माण केली गेलेली आहे। त्यामुळे अटक झालेल्या व्यक्तीचा MCR होणं, त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये वर्ग करणं, जामीन मांडणं, त्याच्यावरती सरकारी पक्षाची फिर्यादी पक्षाची बाजू ऐकून घेणं आणि हे सगळं झाल्यानंतर मेहरबान न्यायाधीश हे त्या बाबतीतला निर्णय देतात। त्यासाठी लागणारा अवधी तर त्यासाठी लागणारच आहे। याच्यामध्ये आता हा व्यवहार खूप कमी प्रमाणात राहिलेला आहे, कारण 80 लाखांपुरती त्यांची जबाबदारी मेहरबान न्यायालयाने निश्चित केलेली आहे आणि त्यापैकी बरीचशी रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे नाहटा यांच्याकडून। त्यामुळे आता काही लाखांमध्ये हा व्यवहार शिल्लक आहे। सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास पुणे।